हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल आणि जय महाराष्ट्र सर्वांना. तर आज आम्ही जात आहोत एका नवीन किल्ल्याची भटकंती करायला. तो म्हणजे तोरणा किल्ला, ज्याला की प्रचंडगड किल्ला असेही म्हणतात. तो पुणे जिल्ह्यातील वेल्लेटी या ठिकाणी वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. तोरणा हा किल्ला साधारणतः पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावरती आहे. इकडे जाण्यासाठी 2 रूट आहेत. एक म्हणजे हिंजवडी मार्गे जात असाल तर घोटावळे फाटावरून पानशेत मार्गे वेल्हेला जाऊ शकता. दुसरा म्हणजे खेड शिवापूर मार्गे नरसापूरवरून तोरणा या किल्ल्यावरती वेल्हेवरून तोरणाला जाऊ शकता. हा आहे पानशेतचा निसर्गरम्य आणि हिरवाईने नटलेला रस्ता, ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. समोर गेल्यानंतर पानशेत डॅम पण तुम्ही बघू शकता, जो की आंबी नदीवरती बांधलेला आहे आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो पूर्णपणे मातीचा बांधलेला आहे. हा आहे तोरणा किल्ल्याचा बेस, जिथेपर्यंत आपली गाडी जाऊ शकते आणि इथे तुम्ही गाडी पार्क करू शकता आणि पुढे ट्रेकिंगला सुरुवात करू शकता. ट्रेकिंगच्या सुरुवातीला इथे एक सूचना फलक लावलेला आहे, ज्यामध्ये लिहिलेलं आहे की सकाळी 9 पासून संध्याकाळी 5 पर्यंत फक्त किल्ला ओपन असेल आणि मुक्कामाला बंदी आहे. तर या ठिकाणापासून मेन ट्रेकिंगला सुरुवात होते. इथे बघू शकता सुंदर असा निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमध्ये वसलेला हा ऐतिहासिक असा तोरणा किल्ला. थोडं पुढे गेल्यानंतर हा पॅच आहे, जिथे पावसाळ्यामध्ये पाय सटकण्याची भीती असते, त्यामुळे थोडं सावधतेने चालणं आवश्यक आहे. आणि इथे बघू शकता राईट साईडला असलेली वेळवंडी नदी. जर धुके नसेल तर तुम्ही हा निसर्गरम्य असा आणि हिरवाईने माखलेला सुंदर तोरणा किल्ला आपण इथून बघू शकतो. हा स्वराज्यातील तोरणा अथवा प्रचंडगड हा पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. या किल्ल्याचा इतिहास असा की शिवाजी महाराजांनी स्वराज्य विस्तार करण्यासाठी हा पहिला किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, त्यामुळे या किल्ला तोरणा असे म्हणतात. तर ट्रेकिंगच्या सुरुवातीला थोडं समोर गेल्यानंतर इथे हा पॅच आहे, जिथे की थोडे दगडावरून जायला एक रस्ता आहे आणि राईट साईडने पण, जो की इजी वे आहे, त्या मार्गे पण आपण जाऊ शकता. थोडं समोर आल्यानंतर हे इथे आपल्याला लोखंडी रेलिंग आहेत, ज्याचा आधार घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. कारण पावसाळ्यामध्ये मोस्टली इथे पाय सटकण्याची भीती असते. इथे जर बघितलं तर हा छोटासा पॅच आहे, जिथून खालून पण जाणाऱ्यांची गर्दी भरपूर असते आणि वरून पण येणाऱ्यांची गर्दी असते, त्यामुळे इथे थोडं रिस्की आहे. पुढे आल्यानंतर हा आपल्याला छोटासा इथे वॉटरफॉल आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही आनंद घेऊ शकता. आणि इथे जर बघितलं तर जर धुके नसेल तर एक नंबर असा सुंदर नजारा तुम्हाला इथून बघायला मिळतो. तोरणा किल्ल्यावरून जी आहे ती वेळवंडी नदी आहे. तर बघू शकतो सुंदर असा
इथे रेलिंग चढून वर गेला तर तो जो दिसतो समोर तो आहे बिनी दरवाजा, जो की किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे. तिथून आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण किल्ल्याचा आपण भटकंती करू शकतो. इथे हा बिनी दरवाजावरून बघितलं तर पूर्ण खालचा व्ह्यू, जे वेळवंटी नदी वगैरे आहे, आणि हा पूर्ण किल्ल्याचा व्ह्यू आणि हा सुंदर असा नजारा आपण अनुभवू शकतो. जर तोरणा किल्ल्याचा इतिहास बघायचं झालं तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना इसवी सन 1647 मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे. आणि हा किल्ला स्वराज्यामध्ये पहिला सामील करून घेतल्यामुळे या स्वराज्याचे तोरण बांधले गेले. त्यामुळे किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले. जेव्हा तोरणा किल्ला जिंकला त्यावेळेस महाराज गडाची पाहणी करत असताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव बदलून महाराजांनी प्रचंडगड असे ठेवले. या किल्ल्यावर त्यावेळेस डागडुजी करत असताना खूप मोठा धनाचा साठा इथे सापडलेला होता. त्याचा वापर शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला होता. हे आहे मुख्य प्रवेशद्वार, जे की अर्धवर्तुळाकार आकाराच्या समोर वेणी आल्यानंतर आपल्याला हा दरवाजा दिसतो. मुख्य दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर डाव्या साईडला जर आपण आलो तर इथे आपल्याला हा लक्कडखाना बघायला मिळेल. लक्कडखानाप्रमाणेच अजून बऱ्याच वास्तू ह्या किल्ल्यावर आहेत, ज्या की समोर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. लक्कडखान्यापासून समोर आल्यानंतर आपल्याला हा इथे ध्वजस्तंभ बघायला मिळेल, जिथून आपल्याला झुंजार माचीकडे जायला रस्ता. तर झुंजार माचीकडे जायला थोडा रस्ता अवघड आहे. हा आहे पहिला पॅच, जिथे फक्त लोखंडी शिडी आहे, जिथून खाली उतरून आपल्याला तिकडे राईट साईडला झुंजार माचीकडे जायला रस्ता आहे. इथे पावसाळ्यामध्ये थोडं रिस्की आहे, त्यामुळे थोडं सर्वांनी काळजीने जायला हवं. हा पॅच कंप्लीट केल्यानंतर पुढे आहे ही चोरवाट, ज्या मार्गे आपल्याला झुंजार माचीकडे जायचं आहे. इथे बघू शकतो वरच्या साईडने पण आपण जाऊ शकतो पलीकडे, आणि खालच्या साईडने या चोरवाटेने पण पलीकडच्या साईडला जाऊ शकतो. आणि हा आहे सर्वात अवघड रस्ता, त्याला पॅच वगैरे म्हणू शकतो. जो पॅच थोडा अवघड आहे. इथे रोपवे आहे, जो रोपवेला पकडून खाली जाऊन पलीकडे झुंजार माचीकडे आपण जाऊ शकतो. इथे बघितलं झुंजार माची आहे. तर हा रोपवेचा जे आहे ते पावसाळ्यामध्ये थोडा अवघड आहे हा रस्ता, कारण की पावसाळ्यामध्ये थोडं पाय वगैरे सटकायची भीती वगैरे असते. त्यामुळे आणि त्या रोपवेला जर बघितलं तर ते लोखंडासारखं आहे, आणि ते आपण त्याला रोपवेनी हाताने घासत जातोय. बट त्याला असे थोडे काय म्हणू शकतो, त्याला तार वगैरे बाहेर निघलेले आहेत. त्यामुळे ते खूप हिशोबाने तुम्हाला पकडावं लागेल, नाहीतर ते हाताला लागण्याची थोडी भीती आहे. आणि इथून हा रोपवे क्रॉस केल्यानंतर हे जो बघू शकतो आपण सुंदर असा झुंजार माचीचा व्ह्यू इथून तुम्ही अनुभवू शकता. जर धुके नसेल तर एक नंबर तुम्हाला व्ह्यू दिसेल. आणि हा जो धुक्यामध्ये दिसत आहे तो आहे राजगड. त्यामुळे इथे झुंजार माचीवरून तुम्ही राजगड अनुभवू शकता आणि सह्याद्रीचे सुंदर असे दृश्य अनुभवू शकता. या तोरणा किल्ल्यावर 2 माची आहेत. एक म्हणजे ही बघू शकतो आपण झुंजार माची, आणि दुसऱ्या साईडला पलीकडे दाखवणार आहे बुधला माची. या बुधला माचीपासून राजगडला जोडणार आहे कढई आहे.
या किल्ल्यावरील प्राचीन मंदिर म्हणजे तोरणेश्वर मंदिर आहे. तिथे आतमध्ये महादेवाची पिंड वगैरे आहे आणि प्राचीन मूर्त्या पण आहेत, त्या तुम्ही बघू शकता. आणि हे आहे वीरगळ आणि सतीशिळा. वीरगळ हे मावळ्यांच्या आठवणीसाठी बनवत असत आणि सतीशिळा हे ज्या सती जाणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांच्या आठवणीमध्ये बनवत होते. तोरणेश्वर मंदिराच्या जवळच असलेले एक मेघाई देवी मंदिर आहे, जिथे थोडी बसायला पण जागा आहे आणि आतमध्ये पण खूप मोठा स्पेस आहे. जर पाऊस वगैरे आला तर आपण तिथे तुम्ही विश्रांती घेऊ शकता. ते बघितलं तर प्राचीन अशा मूर्त्या पण आपण इथे बघू शकतो. मेघाईमध्ये पण समोर गेल्यानंतर आपण कोकण दरवाजाकडे जाऊ शकतो. हा आहे कोकण दरवाजाचा व्ह्यू. जिथे एक माची पण आहे. वरच्या साईडला तुम्ही गेले तर वरून पलीकडच्या साईडला बुधला माची आहे, ती पुढे दाखवणार आहे. आणि लेफ्ट साईडला आहे ते आपला राजगड, जिथून बुधला माचीवरून राजगडला जाण्यासाठी एक कडा आहे, ज्याचा उपयोग खूप सारे जण जर त्यांना 2 ट्रेक करायचे असेल तर ते करू शकतात. तो समोर बघितला तर तो व्ह्यू आहे बुधला माचीचा, जे इथे लोखंड रेलिंगच्या सहाय्याने आपण त्या साईडला जाऊ शकतो. आणि हा इकडे आपला राजगड. सह्याद्रीमधील या तोरणा किल्ल्याला ईगल नेस्ट म्हणजे गरुडाचे घरटे असे म्हणतात. या सर्व किल्ल्याची भटकंती केल्यानंतर आम्हाला समजले याला प्रचंडगड आणि ईगल नेस्ट हे नाव का दिले असे. तर नक्कीच तुम्ही पण एकदा तोरणा किल्ल्याला विजिट द्या आणि ट्रेक करा. त्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गडकिल्ल्यांचं महत्त्व हे आपल्याला कळून येईल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे गडकिल्ल्याचं संरक्षण, गडकिल्ल्यावरील साफसफाई हे टिकून राहणे आपलं काम आहे. त्यामुळे आपण याला कचरा आपणच स्वतः खाली आणावा ही विनंती सर्वांना. तर सर्वांना जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा.